नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. आरपीएफ रेल्वे पोलीस भरती 2024 तर पहा मित्रांनो, कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टरची जी आहे मित्रांनो आरपीएफ रेल्वे पोलीस भरती जी आहे मित्रांनो चालू आहे. 4660 प्लस जागांसाठी मित्रांनो ही भरती निघाली आहे. तर 10वी पासवर तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते. तर महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. तर पहा मित्रांनो, तुमचं या ठिकाणी ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्हाला सब इन्स्पेक्टरचा फॉर्म भरता येते. आणि तुम्ही जर मित्रांनो या ठिकाणी 10वी पास असाल तर तुम्हाला कॉन्स्टेबलचा फॉर्म भरता येते. तुम्ही जर मित्रांनो ग्रॅज्युएशन झालं असेल दोन्ही फॉर्म भरता येते, कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टर. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांची अशी सुद्धा कमेंट असते की कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टरचा पेपर एकाच दिवशी येणार आहे का. तर पहा मित्रांनो, कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टरचा पेपर जे मित्रांनो हे अलग अलग तारखेला असते. ठीक आहे, तुम्ही जर दोन्ही फॉर्म भरले तर हे दोन्ही परीक्षा मित्रांनो अलग अलग दिवशी येणार आहे. ठीक आहे, वेगवेगळे तारखा तुम्हाला परीक्षेला मिळणार आहे, एका दिवशी परीक्षा नसणार आहे. ठीक आहे, तर पहा मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांचे वारंवार कमेंट होती की सर आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचा मागच्या भरतीचा कट किती लागला होता 2018-19चा, त्याबद्दल माहिती सांगा. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला याबद्दलच सांगणार आहे की मागच्या भरतीचा 2018-19चा कट किती लागला होता SC ST OBC ओपन या कॅटेगरीचा. तर याबद्दलच तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचा अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त वेळ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा मित्रांनो, आरपीएफ रेल्वे पोलीस भरती मित्रांनो हे 4660 प्लस जागांसाठी भरती चालू आहे. आणि फॉर्म भरणे जे आहे मित्रांनो या ठिकाणी 15 एप्रिल 2024 पासून फॉर्म भरणे चालू झाले आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचे. आणि शेवटची तारीख मित्रांनो फॉर्म भरण्याची लक्षात असू द्या, या ठिकाणी 14 मे 2024 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. आणि तुमचं जर मित्रांनो आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन झालं, पगारसुद्धा 21,700 ते 69,100च्या दरम्यान मिळणार आहे. त्याचबरोबर या भरतीमध्ये जे फी आहे मित्रांनो, जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी 500 रुपये फी आहे, SC ST कॅटेगरीसाठी 250 रुपये इतकी फी आहे. त्याचबरोबर मित्रांनो या भरतीमध्ये जे वयोमर्यादा ठेवण्यात आला आहे, तर 18 ते 28 वर्षापर्यंत तुम्ही आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी SC ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 5 वर्षे सूट आहे. त्याचबरोबर OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना या भरतीमध्ये 3 वर्षाची सूट आहे. तर ओपन कॅटेगरीचे मुलं 18 ते 28 वर्षापर्यंत या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. त्याचबरोबर तुम्ही जर या ठिकाणी मित्रांनो OBC कॅटेगरीचे मुलं असाल तर 18 ते 31 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येते. SC ST कॅटेगरीचे मुलं 18 ते 33 वर्षापर्यंत या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. ठीक आहे, तर चांगली जी आहे मित्रांनो हे भरती चालू आहे आरपीएफ कॉन्स्टेबलची. तर आतापासून मित्रांनो ज्या पण विद्यार्थ्यांनी तयारी चालू केली नसेल तर तयारी चालू करा. आतापासून मित्रांनो अभ्यास करा, आतापासून चांगले पुस्तक घ्या, 8-8 घंटे तरी अभ्यास करा. मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीच्या पुस्तकाबद्दल मित्रांनो व्हिडिओ टाकलेला आहे. तो जर तुम्ही बघितला नसेल तर तो सुद्धा तुम्ही या ठिकाणी बघून घ्या. ठीक आहे, तर पहा मित्रांनो आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीची आतापासून चांगली तयारी करा, कारण की लेखी परीक्षा मित्रांनो कधी येऊ शकते. जवळपास तुमच्याजवळ थोडासा मित्रांनो टाईम आहे या ठिकाणी, तर हा टाईम मित्रांनो वेस्ट करू नका. तर आतापासून अभ्यासाची तयारी जी आहे मित्रांनो चालू ठेवा, कारण की आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीमध्ये सर्वात आधी तुमची लेखी परीक्षा असणार आहे. तर लेखी परीक्षा मित्रांनो 120 मार्काची असणार आहे, ज्यामध्ये GK GSचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, रिझनिंग बुद्धिमत्ता चाचणीचे 35 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, आणि गणिताचे मित्रांनो 35 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. टोटल 120 मार्काची तुमची परीक्षा असणार आहे. निगेटिव्ह मार्किंग एकाच 3 एवढी असणार आहे, 3 एवढी. ठीक आहे, तर तुक्के वगैरे तुम्हाला या ठिकाणी मारायचे नाही. जे पण विद्यार्थी इमानदारीने अभ्यास करणार आहे त्यांचाच मित्रांनो आरपीएफ कॉन्स्टेबलला सिलेक्शन होणार आहे. ठीक आहे, तर पहा मित्रांनो आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचा 2018चा कट ऑफ किती लागला होता कॅटेगरीनुसार तो तुम्हाला दाखवून देतो. व्हिडिओ या ठिकाणी मित्रांनो तुम्ही कंटिन्यू बघा, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी एक अंदाज लागणार आहे की आपल्याला या ठिकाणी किती मार्क्स घ्यावे लागणार आहे सिलेक्शन घ्यायसाठी. ठीक आहे, तर तुम्हाला या ठिकाणी मागच्या वर्षीचा कट ऑफ तुम्हाला दाखवून देतो, तुम्ही बघू शकता या ठिकाणी. आरपीएफ कॉन्स्टेबलचा मित्रांनो हा मागील भरतीचा मित्रांनो कट ऑफ आहे. ठीक आहे, महाराष्ट्राचा. तर जे मित्रांनो 2018ला आरपीएफ कॉन्स्टेबल भरती झाली होती त्यावेळेस मित्रांनो ग्रुपनुसार जागा होत्या. तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, A ग्रुप झालं, B ग्रुप झालं, C ग्रुप झालं, D ग्रुप झालं, E ग्रुप झालं, F ग्रुप झालं. तर अशा प्रकारे मित्रांनो ग्रुपनुसार जागा होत्या मागच्या भरतीमध्ये 2018ला. पण आता मित्रांनो तशा ग्रुपनुसार जागाने डायरेक्ट मित्रांनो फॉर्म भरावं लागते. ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता मित्रांनो पुरुष उमेदवारांचा जो या ठिकाणी कट ऑफ आहे. तर पहा ओपन कॅटेगरीचा 83 लागला होता A ग्रुपचा, त्याचबरोबर SC कॅटेगरीचा 77 लागला होता, ST कॅटेगरीचा 78 लागला होता, आणि महिला उमेदवारांचा जो कट ऑफ लागला होता तो लागला होता ओपन कॅटेगरीचा A ग्रुपचा, तो लागला होता 57 लागला होता. त्याचबरोबर OBC कॅटेगरीचा लागला होता 55 त्याचबरोबर SC कॅटेगरीचा 50 लागला होता, आणि ST कॅटेगरीचा सुद्धा
सुद्धा 50वर लागला होता। त्यानंतर बी ग्रुप आहे विद्यार्थी मित्रांनो, तर बी ग्रुपचा जो कटअप लागला होता पुरुष उमेदवारांचा ओपन कॅटेगरीचा 89वर लागला होता, ओबीसी कॅटेगरीचा 89वर लागला होता आणि एससी कॅटेगरीचा जो कटअप लागला होता तो 82वर लागला होता आणि एसटी कॅटेगरीचा कटअप लागला होता 78वर। त्यानंतर महिला उमेदवारांचा जो कटअप लागला होता बी ग्रुपचा तर तो लागला होता या ठिकाणी ओपन कॅटेगरीचा 61वर लागला होता। त्यानंतर ओबीसी कॅटेगरीचा 54वर लागला होता, एससी कॅटेगरीचा 51वर लागला होता, एसटी कॅटेगरीचा 51वर लागला होता। त्यानंतर सी ग्रुपचा जो कटअप लागला होता तो लागला होता ओपन कॅटेगरीचा पुरुष उमेदवारांचा 87वर लागला होता, एससी कॅटेगरीचा 78वर लागला होता, एसटी कॅटेगरीचा या ठिकाणी 71वर लागला होता आणि महिला उमेदवारांचा जो कटअप लागला तो होता मित्रांनो 53वर लागला होता ओपन कॅटेगरीच्या आणि ओबीसी कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा 47वर लागला होता, एससी कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा 43वर लागला होता आणि एसटी कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा कटअप 48वर लागला होता। त्यानंतर ग्रुप डीचा जो कटअप लागला होता पुरुष उमेदवारांचा ओपन कॅटेगरीचा तो 117पर्यंत लागला होता। त्यानंतर ओबीसी कॅटेगरीचा जो कटअप लागला होता विद्यार्थी मित्रांनो तो 120वर लागला होता पुरुष उमेदवारांचा। त्यानंतर महिला उमेदवारांचा जो कटअप त्यानंतर जे मित्रांनो एससी कॅटेगरीचा जो कटअप लागला होता ओबीसी कॅटेगरीचा 120वर लागला होता पुरुष उमेदवारांचा आणि या ठिकाणी एससी कॅटेगरीचा पुरुष उमेदवारांचा 86वर लागला होता कटअप। त्याचबरोबर एसटी कॅटेगरीचा जो कटअप लागला होता पुरुष उमेदवारांचा 82वर लागला होता ग्रुप डीचा। त्यानंतर महिला उमेदवारांचा जो कटअप लागला होता ग्रुप डीचा तर तो लागला होता ओपन कॅटेगरीच्या 74वर लागला होता। त्यानंतर ओबीसी कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा कटअप 71वर लागला होता, एससी कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा कटअप 58वर लागला होता, एसटी कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा कटअप 64वर लागला होता। त्यानंतर मित्रांनो ग्रुप ईचा जो कटअप लागला होता मित्रांनो ग्रुप ई पुरुष उमेदवारांचा ओपन कॅटेगरीचा फक्त 50वर लागला होता जो की सर्वात कमी लागला होता। त्यानंतर ओबीसी कॅटेगरीचा 61वर लागला होता पुरुष उमेदवारांचा आणि एससी कॅटेगरीचा पुरुष उमेदवारांचा 62वर लागला होता आणि एसटी कॅटेगरीचा पुरुष उमेदवारांचा 50वर लागला होता। त्यानंतर महिला उमेदवारांचा जो कटअप लागला होता तो लागला होता ई ग्रुपचा ओपन कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा 42वर लागला होता, ओबीसी कॅटेगरीच्या जागा नव्हते त्यावेळेस। त्यानंतर एससी कॅटेगरीचा जो कटअप लागला होता मित्रांनो तो लागला होता 38वर लागला होता फक्त महिला उमेदवारांचा आणि एसटी कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा कटअप लागला होता फक्त 36वर। एवढा कटअप कमी ग्रुप ईचा मित्रांनो लागला होता RPFचा 2018चा। त्यानंतर मित्रांनो ग्रुप एफ, आपण ग्रुप एफचं जर मित्रांनो बघितलं तर या ठिकाणी पुरुष उमेदवारांचा ओपन कॅटेगरीचा 93वर लागला होता कटअप आणि ओबीसी कॅटेगरीचा 89वर लागला होता, त्याचबरोबर एससी कॅटेगरीचा 69 लागला होता, त्याचबरोबर एसटी कॅटेगरीचा 67वर लागला होता। ठीक आहे, तर अशा प्रकारे मित्रांनो ग्रुपनुसार मागील भरतीचा कटअप लागला होता मित्रांनो 2018चा RPF रेल्वे पोलीस भरतीचा। ठीक आहे, आणि त्यावेळेस मित्रांनो ग्रुप होते पण यावर्षी त्यांनी चेंज केला आहे मित्रांनो। फुल नोटिफिकेशनमध्ये कुठे मित्रांनो ग्रुपची काही यामध्ये मित्रांनो जिकर केला नाही, ग्रुप नाही आहे मित्रांनो, तुम्हाला डायरेक्ट फॉर्म भरावं लागणार आहे असा ग्रुपनुसार यावर्षी कटअप लागणार नाही आहे। ठीक आहे, कारण की मागच्या भरतीमध्ये ग्रुपनुसार जागा होत्या पण या भरतीमध्ये मित्रांनो ग्रुपनुसार जागा नाही आहे, डायरेक्ट जागा आहे। ठीक आहे, तर एवढा मित्रांनो कटअप लागला होता मागच्या भरतीचा, तर यावर्षी सुद्धा मित्रांनो यापेक्षा थोडा जास्त लागू शकतो 8-10 मार्काने। तर आपापली तयारी चालू ठेवा, आतापासून अभ्याससुद्धा चालू ठेवा, एवढाच कटअप मित्रांनो लागू शकतो इथून। यापेक्षा मित्रांनो 8 ते 10पर्यंत मार्क्स वाढू शकतो, एवढा कटअप मित्रांनो लागू शकतो आपल्या अंदाजानं। तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो। RPF कॉन्स्टेबल भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे। तर आजच्यासाठी तर थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय